नमस्ते. एक्सलन्स एम-पी-एस-सी योगेश शेलार या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर मी राहुल धुमाळ तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आपण जी क्वेश्चन पेपर सिरीज ॲनालिसिस करण्याची घेतोय त्याचा हा पुढचा भाग आहे बघा. आपण औरंगाबाद लोहमार्ग पोलीसचा पेपर घेत होतो, त्याचा हा शेवटचा भाग आहे. आणि त्यात हा पेपर कधी झाला तर 2021चा पेपर आहे, 2023ला झालेला होता. तर अधिक वेळ न घालवता काय करूयात, आपण आपल्या पहिल्या उदाहरणाकडे जाऊयात. इथं पहिलं उदाहरण काय इथं बघा. एक साधू व त्याचा शिष्य असे समोरासमोर तोंड करून उभे आहेत. त्यानंतर साधूनं काय केलं, शीर्षासन केले असता त्याचं तोंड पश्चिमेला झालं. तर साधूच्या शिष्याच्या डाव्या हाताला कोणती दिशा होईल. आता ही काय झाले, क्वेश्चन पेपर आपण नेटवरून डाउनलोड केली, तिथंच क्लिअरिटी नसल्यामुळे इथं बघा थोडीशी क्लिअरिटी कमी आहे. तरी पण आपण करूयात. काय आपल्याला दिशा माहीत पाहिजे, तेवढ्यासाठी दिशा कशा असतात. तर वरती कुठं दिशा असते आपली, उत्तर. खालच्या बाजूला कोणती दिशा असते आपली, दक्षिण. आपल्या उजव्या साईडला आपण कोणती दिशा घेतो, पूर्व. आणि डाव्या साईडला पश्चिम. बरोबर. आता यांनी काय सांगितले आपल्याला, एक साधू आहे आणि त्याचा शिष्य आहे, ते एकमेकाकडे तोंड करून उभे आहेत. त्या साधूनं काय केलं, शीर्षासन केलं. शीर्षासन केल्यानंतर त्याचं तोंड कुठं झालं, पश्चिमेला. यात एकदम सोपं असतं, शीर्षासन केल्यानंतर तोंड पश्चिमेला आहे, मग सरळ उभा राहिल्यावर काय, त्याच्या विरुद्ध त्याचं तोंड सरळ उभं असताना असणारे पूर्वेला. मग कुठं तोंड असणारे साधूचं सरळ उभं असताना, पूर्वेला. दुसरी गोष्ट काय सांगितली आपल्याला, साधू आणि त्याचा शिष्य एकमेकाच्याकडे तोंड करून उभं राहिले. मग काय, साधूच्या शिष्याचं तोंड कुठं असेल, पश्चिमेला. कारण साधूचं तोंड जर पूर्वेला असेल तर एकमेकाकडे तोंड केलेलं असेल, तर साधूच्या शिष्याचं तोंड असेल पश्चिमेला. म्हणजे इकडं साधूचा, इथं शिष्य असेल त्याचं इकडं तोंड असेल, हा शिष्य. आणि इकडं साधू असेल, तिथं साधूचं तोंड कुठं असेल, पूर्वेला, म्हणजे या साईडला. मग शिष्याचं तोंड पश्चिमेला आहे. आता शिष्याचं तोंड जर पश्चिमेला असेल तर काय विचारलंय, शिष्याच्या डाव्या हाताला कोणती दिशा असेल. आता शिष्य इकडे उभा आहे, मग डाव्या हात म्हणजे खालच्या साईडला, मग त्याची कुठली दिशा असणार, खालच्या साईडला दक्षिण दिशा. तर पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर. कारण पूर्वेकडे उभा आहे, फक्त तोंड कुठे आहे त्याचं, पश्चिमेला, म्हणजे असं. मग वरच्या साईडला उजवा हात असणार, खालच्या साईडला डावा. मग डाव्या हाताला त्याची दक्षिण दिशा, आणि खालच्या साईडला आपण काय म्हटलंय, दक्षिण दिशा असते. पुढे बघूयात आपण. आता हा दिशाज्ञान चॅप्टर आपण आपल्या ॲप्लिकेशनवर बघा एकदम डिटेल घेतलेला आहे. त्याचं लेक्चर आहे, तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शनला लिंक असेल तिथे जाऊन गुगल प्ले स्टोअरला जाऊन आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता आणि तिथे जाऊन चेक करू शकता. बघा, 20 मीटर लांबीच्या आगगाडीस, पुढचं उदाहरण काय, 20 मीटर लांबीच्या आगगाडीस ताशी 72 किलोमीटर वेगाने एक पूल ओलांडण्यास 1 मिनिट वेळ लागतो, तर त्या पुलाची लांबी किती. आता आपल्याला आगगाडीचं सूत्र माहीत पाहिजे. यासाठी काय करतो आपण, आता इथं काय ओलांडायचं, आगगाडीची कन्सेप्ट काय असते, एकतर माणूस, झाड किंवा एखाद्या खांबासारखी वस्तू असेल ती ओलांडताना त्याचं अंतर आपण धरत नाही, कारण ती एक रेष असते. पण ज्यावेळेस असा पूल, प्लॅटफॉर्म वगैरे काय असतो, त्यावेळेस ती ओलांडताना आगगाडीची लांबी प्लस प्लॅटफॉर्मची लांबी घेतली जाते. म्हणजे दोन्ही पण, ही समजा प्लॅटफॉर्म वगैरे आहे आणि ह्याला क्रॉस करून ज्यावेळेस आगगाडी जाईल तर ह्या दोन्हीची लांबी आपल्याला इथं मिळवावी लागते. मग आता आपल्याला इथं वेळ किती दिलाय, 1 मिनिट वेळ दिलाय, तो आपल्याला 1 मिनिट म्हणजेच काय करून घ्यावा लागेल, 60 सेकंद. मग आता याचं कशी मांडणी होते बघा सूत्रानुसार. तर एकच सूत्र आहे रेल्वेला, काय, डिस्टन्स बरोबर टी व्ही घ्या किंवा टी एस घ्या. डिस्टन्स म्हणजे आपलं अंतर, टी म्हणजे काय, टाइम म्हणजे वेळ, व्ही म्हणजे व्हेलॉसिटी म्हणजे वेग, व्हीच्या ऐवजी कुणी स्पीड पण घेऊ शकतं, एस पण घेऊ शकतं. म्हणजेच दुसरं सूत्र करायचं असलं तर डिस्टन्स बरोबर टी एस, व्हीच्या जागी एस पण घेऊ शकतो. आता आपल्याला डिस्टन्स किती हो, इथं ओलांडायचं काय, पुलाची लांबी, मग पुलाचं पण डिस्टन्स पकडावं लागेल. आपल्या आगगाडीची किती, 200 मीटर, मग 200 अधिक पुलाची आपण घेऊयात, पूल म्हणजे आपण पी मानूयात. मग काय, हे डिस्टन्स बरोबर. आता टाइम किती दिला आहे, 1 मिनिट म्हणजेच 60 सेकंद. 60 सेकंद गुणिले वेळ, त्याचं स्पीड किती दिले, व्हेलॉसिटी किंवा स्पीड, तर 72 किलोमीटर. आता हे 72 किलोमीटर आहे, ते आता बाकीचं काय दिले, लांबी मीटरमध्ये दिली, वेळ आपण सेकंदात घेतला. मग हे 72च तेवढं किलोमीटर प्रति तास घेऊन चालेल का, तर नाही, मीटर प्रति सेकंदाने घ्यावं लागेल. आणि मग ते कन्व्हर्जन करण्यासाठी काय वापरतात इथं, 5/18. आता हे 5/18 का वापरतात, तर किलोमीटर प्रति तास. 1 किलोमीटर म्हणजे समजा आपण 1 किलोमीटर एका तासाला जाते धरलं, तर त्याचं कन्व्हर्जन कसं होईल,
1 किलोमीटर म्हणजे 1000 आणि एका तासात सेकंद किती असतात 3600. मग 1000 भागिले 3600 याला जर तुम्ही संक्षिप्त स्वरूप दिलं तर ते 5/18 येईल. म्हणून ते कन्व्हर्जन करताना किलोमीटरचं मीटर प्रति सेकंदाला 5/18 घेतात. हेच इथं मीटर पर सेकंदमध्ये स्पीड असतं तर आपण 5/18 घेतलं नसतं. रेल्वेचा टॉपिक पण आपण बघा आपल्या ॲप्लिकेशनवर एकदम डिटेल घेतलेला आहे. तर पुढं बघूया. मग काय येणार पुढचं आपलं 200 अधिक पी. इथंच आपण भागाकार लावू शकतो पहिल्या ह्यात बघा 18 एके 18, 18 चोक 72 बरोबर. मग राहिलं काय आपलं 60 गुणिले 4 गुणिले 5. मग यांचा गुणाकार करायचा काय येईल 200 अधिक पी बरोबर. आता 5 चोक किती 20 आणि 20चं 2000 म्हणजे 1200 आलं. मग आता हे 200 जे अधिक आहे ते जर बरोबर चिन्हाच्या उजव्या साईडला गेलं तर काय होईल पी बरोबर 1200. आता हा गुणाकार डायरेक्ट येत नसेल तर तुम्ही काय करायचं 5 चोक 20 करायचं. पुढच्या स्टेपला काय लिहायचं 60 गुणिले 20. मग काय 6 दुने 12 तरी पण 1200 येणार. इथं आपण काय केलं एकत्रित केला. मग आता पी बरोबर काय येणार 1200. हे 200 काय इकडे अधिक आहे बरोबर चिन्हाच्या उजवीकडे गेल्यानंतर काय होतं ते वजा. मग वजा 200. मग थोडक्यात आपलं पुलाची लांबी काय 1200 वजा 200. मग 1200तून 200 गेलं एकदम सिंपल वजाबाकी. मग पुलाची लांबी किती येईल 1000 मीटर. आता मीटरमध्ये येणार कारण बाकी सगळं मीटर. त्यानंतर वेळ सेकंदमध्ये आणि स्पीड मीटर पर सेकंद केले आपण. तर हे झालं आपलं 1000 मीटर येणार पुलाची लांबी. पर्याय क्रमांक ए हे आलं आपलं उत्तर. एवढं एकाच सूत्रावर रेल्वेची गणित आहे. फक्त कॅल्क्युलेशन बेसिक व्यवस्थित पाहिजे, पाडे व्यवस्थित पाहिजेत. बघा पुढे जातोय आपण. आता इथं बघा आपल्याला गुणोत्तर विचारले या क्वेश्चन पेपरमध्ये. 10 सेंटीमीटरचे 2 मीटरशी असणारे गुणोत्तर. त्यासाठी आपल्याला तर माहीत काय पाहिजे एकतर ह्या सेंटीमीटरचं आपण मीटर करायचं किंवा ह्या 2 मीटरचं सेंटीमीटरमध्ये कन्व्हर्जन करायचं. आपल्यासाठी सोपं काय हो मीटरचं सेंटीमीटर. 10 सेंटीमीटरचं तुम्ही मीटरमध्ये कन्व्हर्जन करायला गेला तर काय होईल ते पॉईंटमध्ये येईल. मग ते 10 सेंटीमीटर आपण तसंच ठेवूयात 10 सेंटीमीटर. आणि जर आपण आता 2 मीटरचं जर कन्व्हर्जन करायचं असेल सेंटीमीटरमध्ये तर आपल्याला माहिती आहे 1 मीटर म्हणजे काय 100 सेंटीमीटर. मग 2 मीटर म्हणजे काय 2 गुणिले 100 म्हणजेच 200 सेंटीमीटर. आता हे आपल्याला गुणोत्तर काढायला सोपं झालं. काय 10 सेंटीमीटरचं आता आपल्याला गुणोत्तर कशाशी काढायचं आहे 200 सेंटीमीटरशी. 10 सेंटीमीटरचं गुणोत्तर आपल्याला काढायचं आहे बघा 200 सेंटीमीटरशी. मग हे आपल्याला सोपं झालं मांडायला. आता गुणोत्तर काढताना आपण मांडतो कसं मग थेट मांडायचं 10 भागिले 200. मग भाग लावा. या शून्याला हा शून्य गेला राहिलं काय म्हणजेच 1/20 म्हणजेच हे गुणोत्तर काय झालं 1/20 किंवा 1:20. हे उत्तर कुठे आपलं तर पर्याय क्रमांक ए हे झालं आपलं उत्तर. हे उदाहरण आहे आपलं गुणोत्तर प्रमाणमधलं. गुणोत्तर प्रमाण पण आपल्या पोलीस भरतीसाठी काही सेपरेट टॉपिक आहे व्यवस्थित. तर बघा पुढे जातोय आपण. पुढचं उदाहरण काय आपलं तर 2 संख्या 3/4 प्रमाणात असून त्यांचा मसावी 4 असल्यास त्या संख्या कोणत्या व त्यांचा लसावी कोणता. आता इथं जर आपण पर्यायात गेलो असली उदाहरणं जर पर्यायावरून सोडवली तरी परत सुटतात किंवा सूत्रावरून जरी सोडवली तरी चालते. काय इथं काय असतं 2 संख्यांचा गुणाकार बरोबर मसावी गुणिले लसावी असतो. इथं 3/4 प्रमाणात दिले आपण XY धरले तरी त्यावरून ते समीकरण सुटतं. पण आधी बघायचं की पर्यायावरून सुटतंय का. तर पर्यायात गेल्यानंतर काय इथं 3/4 प्रमाण आहे बरोबर हे. मग त्या संख्या कशा असतील 3 आणि 4 भाग जाणारे अनुक्रमे. मग बघा संख्या तुम्ही बघत गेला तर इथं 8 आणि 36 आहे, इथं 4 आणि 12 आहे, इथं 12 आणि 16 आहे, इथे यापैकी नाही. मग पहिली संख्या 3 भाग जाणारे कुठं कुठं हे 8ला 3 भाग जाईल का नाही. इथं पहिली संख्या 4 आहे 4ला 3 भाग जाईल का नाही. इथं बघा 3 चोक 12 म्हणजे काय 3 भाग जातोय म्हणजे इथं. आणि इथं दुसऱ्या संख्येला 4 भाग गेला पाहिजे. इथं जातोय 4 9 36 4 त्रिक 12 पण इथं पहिल्या संख्येलाच भाग जात नाही ना. पण इथं जातोय इथं 3 पहिल्या संख्येला जातोय 4 दुसऱ्या 4 चोक 16 म्हणजे बरोबर आलं. 4 जर भागितलं तर इथं 3/4 प्रमाण पण येते. यांचा लसावी किती विचारलेला मग लसावी 48 आहे. मग 12 आणि 16चा लसावी 48 येतो का तर 16 त्रिक 48 12 चोक 48 ही पहिलीच संख्या आहे जिला भाग जातो. मग डायरेक्ट आपण हे 3 उत्तर पण लिहू शकतो. लसावी चेक करायचा असला तर आपण लसावी कसा काढतो 12 16
मग याला भाग लावतो आपण. कोणत्या संख्येने डायरेक्ट भाग जाऊ शकतो, याला 4 जातोय बघा. मग 4 त्रिक 12, 4 चौक 16 पुढे जातोय का नाही. आणि लसावी काढताना आपण काय करतो, मग लसावी म्हणजे या सगळ्यांचा काय असतो, गुणाकार. मग इथे काय 4 गुणिले 3 गुणिले 4, 4 त्रिक 12, 12 चौक 48. इथं काहीच वापरायची गरज नव्हती, फक्त काय ह्या गुणोत्तर प्रमाणावरनं काय शॉर्टकटमध्ये 3 12ला भाग जातोय, पहिल्या संख्येला 3 भाग गेला पाहिजे, दुसऱ्या संख्येला 4. लसावी पण काढायची गरज नाही, जस्ट आपण काढला. असंच डायरेक्ट आपल्याला पर्याय क्रमांक सी हे उत्तर मिळून गेलं. मग सूत्र वापरायची गरज पडली नाही, काय नाही. थोडंसं ऑब्झर्व करायचं आणि अशी उत्तर निघत असली तर अशी काढून टाकायची. पुढे जातोय बघा आपण. पंचकोनाच्या सर्व अंतर्गत कोनांची बेरीज डॅश डॅश असते. आता आपल्याला कधी कधी काय वेगवेगळ्या आकृत्यांच्या कोनांची बेरीज विचारतात. आता पंचकोन म्हणजे काय हो, तर पंचकोन कसा असतो, तर बघा हा पंचकोन असतो ज्याला 5 शिरोबिंदू असतात. शिरोबिंदू म्हणजे काय, तर हे जे बिंदू आहेत ते 5 आहेत बघा, 1 2 3 4 5. मग हा असतो आपला पंचकोन. ह्या पंचकोनांच्या कोनांची बेरीज किती असते, तर पंचकोनांच्या कोनांची बेरीज असते 540 डिग्री. हे आपल्याला माहीतच पाहिजे. आणि पंचकोन माहीत नसलं तरी बाबा त्याच्या कोनांची बेरीज किती असते. ज्याप्रमाणे आपण समजा एखादा त्रिकोण काढला आणि त्रिकोणाच्या कोनांची सगळी बेरीज विचारली तर काय असते आपल्याला माहिती आहे का, तर ते असते 180 अंश डिग्री. मग पंचकोन त्रिकोण अशा कोनांची आपल्याला बेरीज विचारतात, ते आपल्याला काय माहीत पाहिजे. इथं काय पंचकोनांच्या सर्व कोनांची बेरीज 540 डिग्री असते. पुढे जातोय आपण. आता बघा पुढचं उदाहरण काय दिलं आपल्याला, पी या नळाने पाण्याची 3/5 टाकी भरण्यास 18 तास लागतात, तर ती टाकी पूर्ण अजून भरण्यास किती तास लागतील अजून विचारले. मग आता 3/5 टाकी आपण किती 2-3 प्रकारे हे उदाहरण करू शकतो बघा. म्हणजे 3/5 टाकी भरायला किती लागतात, 18 तास. म्हणजे 3 भाग भरायला 18 तास लागतात. मग एक भाग भरायला किती लागतील हो, तर 18 भागिले 3 म्हणजेच 6 तास. मग एक भाग 6 तासात भरतो, तर पूर्ण टाकीचे किती भाग आहेत, 5. मग पूर्ण टाकी भरायला किती वेळ लागेल, पूर्ण टाकी तर 6 गुणिले 5 म्हणजेच 30 तास लागतील. बरोबर. आपल्याला विचारलंय काय अजून किती वेळ लागेल, ऑलरेडी 3 भाग 18 तासात भरले, पूर्ण टाकी 30 तासात भरते. मग अजून किती लागेल, 30 - 18 12 तास. म्हणजे 30 - 18 येणार किती, 12 तास. हे असंही काढू शकतो आपण. दुसरं कसं काढू शकतो आपण, डायरेक्ट आपल्याला काय 3/5 भाग भरायला 18 तास लागतात. मग आपण डायरेक्ट हेच 5 तिकडे नेलं तर काय होईल, तर बघा आपण पुन्हा एकदा सोडवून बघूयात. 3/5 टाकी भराय 18 तास लागतात, तर पूर्ण टाकी भराय काय वेळ लागेल, एक्स बरोबर, तर हे 5 तिकडे नेले, एक्स मानलं समजा आपण हे टाकी भरण्याचा वेळ, तर 3x बरोबर काय होईल, मग 18 गुणिले 5. मग हा एक्स काढताना काय होईल, एक्स बरोबर 18 गुणिले 5 भागिले 3. पुन्हा एकदा 3 1 3, 3 6 18, 6 5 30 येईल, 30 तास. पुन्हा पूर्ण टाकी भराय 30, 3/5 टाकी भराय 18 तास. पुन्हा तेच करणार आपण, 30 - 18 राहिलेले तास किती, 12. असंही काढू शकतो. अजून 2-3 मेथडनं काढू शकतो, भरपूर मेथड आहेत. पण सोपी वाटेल तिनं काढायचं. आपले एका तासात किती 5 भाग होत आहेत, 3 भाग 18 तासात भरतात, तर एक भाग किती 6 तासात भरेल, कारण 3 आहेत 6 त्रिक 18. मग एकूण 5 भाग आहेत, 6 पंचे 30 करायचे, राहिलेले किती 30 - 18 12 तास. पुढे जातोय आपण. 18 कामगार रोज 8 तास काम करून 12 दिवसात ते काम पूर्ण करतात, तर तेच काम 9 तास याप्रमाणे करून 16 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती कामगार लागतील. आता इथं आपल्याला काय काय दिलंय बघा, काय दिलंय, तर कामगार म्हणजे माणसं दिल्यात, माणसं म्हणजे यम. त्यानंतर काय दिलंय अजून आपल्याला, दिवस म्हणजे डेज दिल्या डी, आणि पुरं 9 तास, एक तर तिथं टी लिहू शकतो किंवा आवर्सचं एच लिहू शकतो, MDH हे दिलंय. म्हणजे हे 1 1 1. आणि आता पुढं काय विचारलंय अजून, दुसऱ्यात पण आपल्याला तेच विचारलेलं असतं. काय विचारलंय, दुसऱ्या ह्यात दिले आपल्याला 16 दिवस, डेज दिल्यात. त्यानंतर 9 तास दिलेत, म्हणजे आवर दिलेत. पहिल्या ह्यात तास 8 तास होते, सॉरी तिथं 9 तास म्हटलो. मग इथं पण आवर दिलेत, आणि काढाय काय सांगितलं आपल्याला, कामगार म्हणजे यम काढाय सांगितलंय. मग आपल्या ह्याचं सूत्र काय असतं, M1 D1 H1. 1 कामन पहिले दिलेले आहेत म्हणून, आणि M2 D2 H2 एवढंच काढायचं. मग आता ह्यात फक्त किमती टाकायच्यात. आपलं M1 काय, माणसं किती आहेत, कामगार 18,
गुणिले दिवस किती दिलेत त्यांना 12, गुणिले आवर्स म्हणजे तास किती ते MDH मधले 8 पहिले, भागिले आता बघा काय येईल इथं, हे काय असतं, हे सूत्र आपण असं मांडत नाही तर हे मांडताना कसं मांडतो, M1 D1 H1 बरोबर M2 D2 H2 आणि हे जे आपण आपल्याला काढायचं आहे काय कामगार, ते फक्त हे D2 इकडे ठेवणार, इथं जे मांडले ते इथे चूक आहे बघा. मग हे M2 आणि H2 आले, हे सूत्र आपलं तयार होणार इकडे येणार, हे M2 आणि H2 भागिलेला येणार. मग आता भागिलेला काय काय येणार आपल्याला, दिवस किती दिलेत आपल्याला 16 दिवस, मग डेज दिलेत, गुणिले आपल्याला आवर्स दिलेत 9, राहिले काय फक्त आपल्याला माणसं काढायचे, D2 नाही माणसं काढायचे. मग 16 गुणिले 9, आता इथं फक्त सोडवायचे काय, 9 एके 9, 9 दुने 18, 8 एके 8, 8 दुने 16, या 2ला 2 गेले, किती माणसं लागतील म्हणजे आपले M किती लागतील तर त्या कामगारासाठी तर 12 लागतील. थोडक्यात काय 12 कामगार लागतील. मग पर्याय क्रमांक D. याचं सूत्र फक्त हे आहे, M1 D1 H1 इज इक्वल टू M2 D2 H2. म्हणजे काय काढायला सांगितलं ते फक्त बरोबर चिन्हाच्या उजवीकडे ठेवायचं, बाकी काय गुणिले त्यामुळे हे बाकीच्याला भागिले होते, एवढंच आहे इथं, बाकी काय नाही. पुढे जातोय आपण बघा 12 मुलांचे इथं काय दिले, सरासरी वय 15 वर्षे असून त्यातील 8 मुलांचे सरासरी वय 16 वर्षे, तर उरलेल्या मुलांचे सरासरी वय किती. आता ही क्वेश्चन पेपर आपण नेटवरून डाउनलोड केली, थोडी खराब आहे बघा. तर 12 मुलांचे वय सरासरी वय 15 वर्षे, मग 12 मुलांचं एकूण वय किती असेल हो, एकूण वय सरासरी काढ दिले म्हटल्यानंतर एकूण वय किती येईल 12 मुलांचं, तर 12 गुणिले 15, कारण सरासरी दिली, मग 12 गुणिले 15 किती येईल. मग आपल्याला 15चा किंवा 12चा पाडा सोपा आहे, 15 दुने 30चे 0, हातच्याला आले 3, 15 एके 15 आणि 3 18, म्हणजे एकूण मुलांचं वय किती आलं 180. आता दुसरं काय दिलंय आपल्याला, त्यातल्या 8 मुलांचं सरासरी वय 16 आहे. मग आता 8 मुलांचं एकूण वय किती येईल, 8 मुलांचे एकूण वय बरोबर काय येईल, मग 8 गुणिले 16, मग 16चा पाडा आपल्याला 8 पर्यंत यायला पाहिजे, नसेल येत तर काय 16 8 28 असे 8 न थेट, मग नसेल येत तर 8 न 16ला गुणायचं, काय होईल 8 स 48चे 8, हातच्याला आले 4, 8 एके 8 आणि 4 12, 128. हे आलं 8 मुलांचं एकूण वय. आणि काढाय काय सांगितलंय, उरलेल्या मुलांचं सरासरी. आता आपल्याला एकूण मुलं किती दिलेत 12, उरलेत किती मुलं 4. मग आता हे काढण्यासाठी काय करावं लागेल, 4 मुलांचं एकूण वय काढावं लागेल. मग 4 मुलांचे एकूण वय काय येईल बघा, एकूण वय बरोबर किती येईल तर 180 वजा 128, मग ते किती येईल बघा, 10तून 8 जात नाहीत मग हातच्या घेतो आपण, 0तून 8 जात नाहीत मग आपण हातच्या घेतो, काय 10तून 8 गेले 2, घेतलेला हातच्या इथे दिला, 8तून 3 गेले मग 5 आणि 1तून 1 गेले 0, किती आलं 52. मग 4 मुलांचं एकूण वय किती आलं आपलं 52 वर्ष. मग सरासरी कशी काढतो, आपल्याला सरासरी माहिती आहे, आपल्याला जे एकूण आलंय त्याला किती मुलं आहेत किंवा किती क्वांटिटी त्यानं भागायचं असतं. मग आपले हे 4 मुलांची सरासरी वय किती येईल, 4 मुलांचे सरासरी वय काय येणार मग आपलं, तर ते येणार आहे आपलं 52. काय एकूण वय किती आपलं 52, टोटल भागिले नंबर्स म्हणजे एकूण नंबर, हे फॉर्म्युला आहे, भागिले 4. मग काय आपल्याला माहिती आहे 4 एके 4, 4 त्रिक 12 म्हणजे 13 चौक 52, म्हणजे 4 मुलांची सरासरी आली आपली 13 वर्ष, ते उत्तर आहे आपलं ए. तर अशा प्रकारे फक्त काढायचं होतं, हे तोंडी पण बऱ्याच गोष्टी अवॉइड करून आपल्याला काढता येतं बघा सरासरी. हा सरासरी टॉपिक पण आपण व्यवस्थित घेतला एकदम. आता पुढचं बघा उदाहरण काय, एक मुलगा त्याच्या घरापासून वळून दक्षिणेकडे 23 मीटर जातो, यासाठी आता आपल्याला दिशा माहीत पाहिजे. तेथून पूर्वेकडे वळून 12 मीटर जातो, तेथून पुन्हा उत्तरेकडे वळतो आणि 18 मीटर जातो, तर मूळ अंतरापासून तो किती दूर आहे. आता हे गणित सोडवताना काय करायचं, डायरेक्ट सांगितलंय तसं डायरेक्शन घेत जायचं. काय, एक मुलगा इथे आहे, तो वळलाय दक्षिणेकडे 23 मीटर गेला, अंदाजे घ्यायचे आपल्याला, काय दक्षिणेकडे तो 23 मीटर गेला बरोबर. त्यानंतर काय केलं त्यानं तेथून पूर्वेकडे वळला, पूर्व म्हणजे आपली उजवी बाजू असते, पूर्वेकडे किती गेलाय 12 मीटर गेलाय, मग इकडे गेला तो 12 मीटर. पुढं काय सांगितलंय, तिथून तो पुन्हा उत्तरेकडे वळलाय आणि 18 मीटर गेला. आता इकडून 23 आलाय म्हटल्यानंतर उत्तर कुठे वरच्या साईडला, मग इथं इथपर्यंत गेला तो 18 मीटर.
आता विचारलंय का आपल्याला, तर तो मूळ अंतरापासून किती दूर आहे. आता त्याचं मूळ अंतर कुठे आहे हो, तर इथून तो निघाला म्हणजे त्याचं मूळ अंतर, आणि तो पोचलाय कुठे, इथं. मग आपल्याला काय काढायचं, हे जे अंतर आहे त्याचं हे काढायचं, बरोबर. मग यासाठी आपण काय करू शकतो, इथून असं परत मारू शकतो, म्हणजे हा झाला आपला काटकोन त्रिकोण, बरोबर. ऑलरेडी तो किती गेलाय, ही आडवी जी लाईन आहे ही 12, ती इथं सेम येणार, कारण इथं काय आहे, इथपर्यंत तो गेलेलाच आहे. मग हे इथं 12 आलं, इथं वरती तो गेला उत्तरेला 18 आणि खाली आलाय दक्षिणेला 23. मग हा जो पॅच राहिलाय तो किती येईल, 23 वजा 18 म्हणजे किती येईल, 5. 18 आणि 5 23. मग आपल्याला पायथागोरसचं प्रमेय माहित असतं या त्रिकोणाचं. कर्ण काय काढण्यासाठी काय करतो आपण, सूत्र काय असतं पायथागोरसचं, कर्ण वर्ग बरोबर दोन्ही बाजूंच्या वर्गांची बेरीज, म्हणजे बाजू वर्ग अधिक बाजू वर्ग. मग आता इथं बाजूंचे किती आहेत, 5 आहे आणि 12 आहे. मग किती येईल आपल्याला इथं, 5चा वर्ग अधिक 12चा वर्ग म्हणजेच किती, 5चा वर्ग 25 अधिक 12चा वर्ग 144. आता ही जर त्रिकुट माहीत असतील आपल्याला, आता इथं काय येणार, 5 12 आणि 13 येतं त्रिकुट. हे जर माहीत असेल तर कॅल्क्युलेशन करायची पण गरज नाही बघा. मग 25 अधिक 144 किती येईल, 169. हा काय आला आपला कर्ण वर्ग. मग ह्याचं वर्गमूळ काय येईल, कर्ण बरोबर, तर कर्ण बरोबर येईल 169 कशाचा वर्ग आहे, तर 13चा वर्ग. मग हे आपलं उत्तर आलं, ही बाजू येणार आपली 13 मीटर. पर्याय क्रमांक ए इथं झालं उत्तर. ही दिशा ज्ञानावर फक्त काय आकृती डायग्राम काढायला जमली की पायथागोरसचंच प्रमेय असतं, काय एकदम सिंपल असतं. त्रिकुट तर पाठ असतील तर कॅल्क्युलेशन पण करावं लागत नाही. तर बघा इथं आपला औरंगाबाद लोहमार्ग पोलीस आहे, तो ती प्रश्नपत्रिका संपलेली आहे. पुढच्या व्हिडिओत आपण काय करणार आहे, नव्या प्रश्नपत्रिकेसह भेटणार आहे. तोपर्यंत तुम्ही यूट्यूब चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा, शेअर करा, कारण आपण क्वेश्चन पेपर ॲनालिसिसची सिरीज पूर्णपणे यूट्यूबला अपलोड करत आहोत. थांबूया आपण. थँक्यू, धन्यवाद.